लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागाच्या प्रोमोमध्ये सुरुवातीला जीवा त्याच्या ऑफिसमधून मिळालेल्या एका नवीन प्रोजेक्टमुळे खूप उत्साहात घरी येतो. तो आनंद व्यक्त करताना नंदिनीला उचलून घेऊन फिरवतो आणि म्हणतो, नंदिनी, मला माझ्या आयुष्यात स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी एक नवीन संधी मिळाली आहे. नंदिनीला हे ऐकून खूप आनंद होतो. मात्र दुसऱ्याच क्षणी जीवा खाली बसतो आणि नवीन जबाबदारीच्या विचाराने तो थोडा चिंतेत असल्याचे सांगतो. जीवा म्हणतो, पण नंदिनी, मला टेन्शनसुद्धा आलं आहे ग या नवीन जबाबदारीचं. यावर नंदिनी त्याला आत्मविश्वास देते. ती ड्रॉवरमधून एक बॉल काढते आणि त्याला समजावते, या बॉलसारखं आपल्यावर आलेलं प्रेशर कॅच करायला शिका. ती तो बॉल जीवाकडे फेकते आणि जीवा तो व्यवस्थित कॅच करतो. दुसरीकडे पार्थ आणि काव्याच्या खोलीत एक रोमॅन्टिक वातावरण तयार झालेले दिसते. पार्थने खोली खूप सुंदर डेकोरेट केलेली असते. खोलीतील सजावट पाहून काव्य आश्चर्यचकित होते आणि पार्थला विचारते, हे सगळं काय आहे देशमुख? यावर पार्थ आनंदी होऊन उत्तर देतो, मूव्ही डेट विथ चीज पॉपकॉर्न्स. यानंतर दोघे एकत्र बसून चित्रपट पाहणार असल्याचे दिसते. प्रोमोच्या शेवटी काव्य आणि पार्थ यांच्यात जवळीक निर्माण झाल्याचे आणि त्यांचे नाते अधिक घट्ट होत असल्याचे दृश्य दाखवले जाते. लग्नानंतर होईलच प्रेममध्ये पुढे काय होणार हे पाहण्यासाठी सज्ज रहा. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.